आज आपण पवित्र शास्त्रामधून फिलिप्पीकरास पत्र ह्याचा दुसरा अध्याय आणि 5वं वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय, जशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी ही असो. आमेन. हे वचन आपल्याला हे शिकवत आहे की जसा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे तसा आपला देखील स्वभाव असला पाहिजे. तर आज आपण काही वचनांद्वारे हे बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव काय आहे. तर आपण वचन वाचूया. फिलिप्पीकरास पत्र ह्याचा दुसरा अध्याय आणि 6वं आणि 7वं वचन. तर त्यांनी स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आमेन. ते आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्ग सोडले आणि ह्या पृथ्वीवर मनुष्य रूप धारण करून तो आला. त्यांनी स्वतःला रिक्त केले. प्रभू येशू ख्रिस्त लीन आणि नम्र स्वभावाचा आहे आणि आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तासारखा लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे. दुसरं वचन आपण बघूया. फिलिप्पीकरास पत्र ह्याचा दुसरा अध्याय आणि 8वं वचन. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. इथपर्यंत आज्ञा पाळून त्याने स्वतःला लीन केले. आमेन. तर येशू ख्रिस्ताने स्वतःला लीन तर केलंच, पण त्याने आज्ञा पाळले की त्याने मरण सोसले आणि साधं मरण नाही तर वधस्तंभावरचे मरण त्याने सोसले. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव हा आज्ञाकारी स्वभाव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याची सर्व आज्ञा पूर्ण केले. तर आपणही प्रभू येशू ख्रिस्तासारखं आज्ञा पाळणारे असले पाहिजे. दान धर्म करणे, प्रार्थना करणे, दुसऱ्यांची मदत करणे हा स्वभाव आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आमेन. तर आपण तिसरं वचन वाचूया. त्याच्यात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, त्याला वेदना होत होत्या, त्याला जखमी केलेलं होतं, त्याच्या पाठीवर फटके मारलेले होते, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट होता आणि अशा अवस्थेमध्ये रक्तबंबाळ असताना प्रभू येशू ख्रिस्त क्षमेची प्रार्थना करतो. कितीही आपल्या शत्रूंनी आपल्याला त्रास का दिला असे ना, आपण त्यांना क्षमा करणं गरजेचं आहे. आमेन. येशू ख्रिस्त दुसऱ्यांची सेवा करत असे आणि एका वचनामध्ये असं देखील लिहिलंय की त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आपण देखील दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे, कारण जेव्हा आपण दुसऱ्यांची सेवा करतो म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतो. आमेन. या सर्व वचनांद्वारे आज आपण हे शिकलो आहोत की जसा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे तसा आपलाही असला पाहिजे. एक म्हणजे आपण स्वतःला लीन आणि नम्र केलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपण आज्ञा पाळणारे असलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण इतरांना क्षमा केली पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण सेवा करणारे असले पाहिजे. आमेन. तर या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना आशीर्वादित करो आणि जी चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आहे ती आपल्यामध्ये देखील असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.